नमस्ते माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो. पाठीमागच्या तासाला आपण व्याकरणाच्या संदर्भामध्ये थोडीफार माहिती प्राप्त केलेली होती. समानार्थी शब्द आणि विरोधार्थी शब्द याच्या संदर्भामध्ये आपण पाठीमागच्या तासाला माहिती पाहिलेली आहे. यानंतर पाठावरीलच थोडीशी माहिती विशेषणे याच्या संदर्भात आपलं थोडीशी माहिती राहिली होती. तर विशेषणे कशाला म्हणतात? विशेषण कशाला म्हणतात याच्या संदर्भामध्ये आपण आजच्या तासाला काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. तर विशेषण याची व्याख्या सर्वप्रथम आपल्याला माहित असणं अत्यंत महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. विशेषण कशाला विशेषण म्हणतात? व्याख्या लिहून घ्यायची आपण. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असं म्हटलं जातं. पहा, नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते. नाम असतं आणि त्या नामाबद्दल विशिष्ट अशा प्रकारची माहिती सांगितली जाते. आणि नामाची जी व्याप्ती आहे ती नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हटले जाते. पहा, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती, त्याची म्हणजे नामाची व्याप्ती, त्याची व्याप्ती, नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हटले जाते. व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हटले जाते. विशेषण असे म्हटले जाते. विशेषण असे म्हटले जाते. माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो, ही व्याख्या आपण लिहून घ्यायची आहे. विशेषण म्हणजे काय? तर नावाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हटले जाते. विशेषणाच्या संदर्भामध्ये आपण आजच्या या तासाला माहिती पाहणार आहोत. आणि विशेषण याची व्याख्या आपण या ठिकाणी फळ्यावरती लिहिलेली आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही व्याख्या लिहून घ्यायची आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हटले जाते किंवा असे म्हणतात. तर विशेषण आणि विशेष याची व्याख्या आपण काय केली पाहिजे, लिहून घेतली पाहिजे. विशेषण आणि विशेष ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते, ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते, विशेषण अधिक माहिती सांगते, अधिक माहिती सांगते. ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष असे म्हणतात. त्या नामाला विशेष्य
विशेष्य असे म्हणतात, असे म्हणतात. त्या नामाला विशेष्य असे म्हणतात. तर विशेषण, विशेष्य, विशेषण या व्याख्या आपणास अत्यंत माहीत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या वाक्याबद्दल किंवा या ज्या संज्ञा आहेत, या विशेषण आणि विशेषण, विशेष्य या संज्ञा आपणास माहीत असणे अत्यंत महत्वाचे आहेत. आता शब्द समूहातील विशेषण आणि विशेष्य संबंध पुढील प्रमाणे तक्त्यामध्ये मांडता येतात. पहा, विशेषण आणि विशेष्य यांचे संबंध आपल्याला तक्त्यामध्ये काय करता येतात, मांडता येतात. पहा, विशेषण आणि विशेष्य यांचे संबंध आपण पाहणार आहोत. पाहूया. चांगली चांगली मुले. पहा, काय विशेषण काय याच्यामध्ये, विशेषण आणि विशेष्य आपण पाहणार. विशेषण आणि विशेष्य, 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 विशेषण आणि विशेष, विशेषण आणि विशेष्य, विशेष्य, विशेष्य आपण पाहणार आहोत. पहा, चांगली विशेष्य काय, मुले. मुले चांगली, मुले चांगली. विशेष काय आहे याच्यामध्ये, मुले आहेत पण कसे आहेत, त्यांचं विशेषण चांगले आहेत. काळा कुत्रा. कुत्रा कसला आहे, काळा आहे. विशेष्य काय आहे, कुत्रा, आणि त्याचं विशेषण काय आहे, काळा. रान याचं विशेषण आहे हिरवे, हिरवे हिरवे रान, हिरवे. अशा प्रकारे विशेषण आणि विशेष्य याचे संबंध अशा प्रकारे असतात. हे आपल्याला या विशेषणामधून आणि विशेष्यमधून आपल्याला विशेषत्वाने जाणवते. 5 टोप्या. 5 टोप्या. टोप्या किती, 5. विशेष्य काय, टोप्या, आणि विशेषण काय, 5. त्याची पिशवी. त्याची पिशवी. त्याची पिशवी. किंवा खूप लोक. खूप लोक. तर अशा प्रकारे माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो, अशा प्रकारे विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या आपल्याला काय करता येतील, लावता येतील. त्यानंतर आपण विशेषण म्हणजे काय आणि विशेषण आणि विशेष्य याच्या संदर्भामध्ये आताच्या तासाला माहिती पाहत असताना त्या ठिकाणी विशेषण आणि विशेष्य याच्या संदर्भात काही उदाहरणं आपण काय केलेली आहोत, अभ्यासली आहोत. यानंतर आपण विशेषणांचे प्रकार पाहणार आहोत. विशेषणांचे प्रकार आपण लिहून घ्यायचे आहे. विशेषणांचे प्रकार. पहा, वास्तविक पाहता विशेषणाचे प्रमुख प्रकार 3 आहेत. विशेषणांचे प्रमुख प्रकार 3 आहेत. प्रमुख प्रकार लिहून घ्यायचे बाळांनो. प्रमुख प्रकार 3 आहेत. 3 आहेत. विशेषणांचे प्रमुख प्रकार 3 आहेत. आता पहिला प्रकार पहा. विशेषणाचा पहिला प्रकार गुणविशेष. गुणविशेष. विशेष. गुणविशेष. दूसरा प्रकार संख्या विशेषण. संख्या विशेषण. संख्या विशेषण. संख्या विशेषण.
आणि तिसरा प्रकार आहे तिसरा प्रकार सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण. तर वास्तविक पाहता विशेषणांचे प्रमुख प्रकार 3 आहेत. गुणविशेषण, दुसरा संख्या विशेषण आणि तिसरा सार्वनामिक विशेषण. असं विशेषणांचे 3 प्रकार आहेत. तर गुण विशेषणांच्या प्रकाराच्या संदर्भात या ठिकाणी याची व्याख्या काय? ज्या विशेषणाच्या योगाने नामाच्या कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो. गुण किंवा विशेष दाखवला जाणारं जे विशेषण आहे ते गुणविशेषण आहे. यानंतर माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो, वेळेच्या मर्यादेमुळे आपण याच ठिकाणी थांबत असताना पुढे संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण याची आपण माहिती पुढच्या तासाला घेऊया. तोपर्यंत याच ठिकाणी आपण थांबूया. गुणविशेषण याची व्याख्या व्यवस्थित लिहून घ्यायची आहे. नाहीतर या ठिकाणी संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.